निवडणुकीचा धुराळा सुरू असतानाच पुण्यातून एक दुःखद बातमी समोर आली। पुण्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन झालंय। पुण्याच्या राजकारणातील एक वादळी व्यक्तिमत्व, क्रीडा जगतातील एक प्रभावी नाव आणि भारतीय राजकारणातील एक काळ गाजवणारे नेते म्हणजे सुरेश कलमाडी। भारतीय हवाई दलातील वैमानिक ते दिल्लीच्या तख्तापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत थक्क करणारा होता। सुरेश कलमाडी यांचा जन्म 24 डिसेंबर 1944 रोजी झाला। त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ते भारतीय हवाई दलात दाखल झाले। 1965 आणि 1971च्या युद्धात त्यांनी वैमानिक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। निवृत्तीनंतर त्यांनी आपला मोर्चा समाजकारण आणि त्यानंतर राजकारणाकडे वळवला। 1977 साली ते पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले। 1978-80 सालात त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं। कलमाडींनी आपला प्रभाव हळूहळू दिल्लीपर्यंत वाढवला। 1982 ते 1996 आणि पुन्हा 1998 मध्ये अशा 4 वेळा राज्यसभेचे सदस्य ते राहिले। 1995-96 या काळात पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये त्यांनी रेल्वे मंत्री म्हणून काम पाहिलं। या काळात त्यांनी पुण्यासाठी अनेक रेल्वे प्रकल्प आणले। पुणे शहर आणि कलमाडी हे एक समीकरण बनलं होतं। त्यांना सबसे बडा खिलाडी म्हणून ओळखलं जायचं। 1996, 2004 आणि 2009 मध्ये पुण्याचे ते खासदार म्हणून निवडून आले होते। पुणे महापालिकेवर अनेक वर्ष त्यांचे एकहाती वर्चस्व होतं। पुण्याचा विकास, रस्ते, फ्लायओव्हर आणि पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून त्यांनी शहरात स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली। राजकारणासोबतच त्यांचे क्रीडा क्षेत्रातही मोठं योगदान होतं। ते भारतीय ऑलिम्पिक्स असोसिएशनचे दीर्घकाळ अध्यक्ष होते। आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशनचे ते अध्यक्ष राहिले। 1910च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम आयोजित करण्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा होता। कलमाडी यांची खरी ओळख पुण्याचे खासदार म्हणून निर्माण झाली। त्यांनी पुण्याच्या विकासात विशेषतः पायाभूत सुविधा आणि दळणवळण क्षेत्रात मोठं योगदान दिलं। पुण्यात पुणे फेस्टिवल सुरू करून त्यांनी शहराला सांस्कृतिक ओळख मिळवून दिली। त्यांच्या काळात पुण्याचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली होती। कलमाडी हे केवळ राजकारणी नव्हते, तर क्रीडा क्षेत्रातही त्यांचं मोठं प्रस्थ होतं। भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं। 2010च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम ही त्यांची या कारकिर्दीतली सर्वात मोठी घटना ठरली। या स्पर्धेच्या आयोजनाचे श्रेय त्यांनाच मिळतं। मात्र याच स्पर्धेमधील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपामुळे त्यांना मोठ्या टीकेला आणि कायदेशीर कारवाईला सामोरं जायला लागलं होतं। भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली। त्यांना तुरुंगवासही झाला आणि काँग्रेस पक्षातून त्यांचं निलंबन झालं। काही काळानंतर ते राजकारणापासून दूर झाले आणि सार्वजनिक जीवनात त्यांची सक्रियता कमी झाली। थोडक्यात कडून सुरेश कलमाडींना भावपूर्ण श्रद्धांजली।